नमस्कार मंडळी, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत। समोर ठेवलेली डिश पाहून तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल। तर जाणून घेऊयात हे चिकन क्रिस्पी फ्राय मी कसं काय केलं। तर त्यासाठी मी पहिले अर्धा किलो बोनलेस चिकन आणलं होतं। फार काही मसाले न घालता त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, मीठ आणि तिखट एवढ्या 3च गोष्टी ॲड केल्या। ही रेसिपी बिगिनर्स, छोटी मुले आणि बॅचलरसाठी अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे। तर हे सर्व पदार्थ मी एकत्र सगळं मिक्स करून चिकनला एक 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करून ठेवलं। त्याच्यानंतर एका पॅनमध्ये तेल न घालता हे सगळे पीसेस अरेंज केले आणि त्याला झाकण लावून दोन्ही बाजूनं जवळजवळ 5 ते 6 मिनिटं प्रत्येक वेळेला असं दोन्ही बाजूनं त्याला शिजवून घेतलं। टोटल मला हे शिजवण्याकरता 15 मिनिटाचा वेळ लागला। 15 मिनिटानंतर आपलं हे पीसेस व्यवस्थित शिजले गेले। त्यानंतर ह्याच पॅनमध्ये मी त्याच्यावरती तांदूळाची पिठी घातली। या पिठीमुळे त्याला ड्रायनेस आला आणि मग हे पीसेस मी एका ताटलीत काढून घेतले। हे बघा, तुम्ही इथे बघू शकता तांदूळाची पिठी मी ह्याच्यावर पसरवली। अगदी अर्धाच चमचा पिठी घेतली होती, ती ह्याच्यावर फक्त पसरवली आणि मिक्स करून घेतली। त्यानंतर हे सगळे पीसेस मी एका डिशमध्ये काढून घेतले आणि ते तळण्याची तयारी चालू केली। छोट्याशा कढईमध्ये अतिशय कमी तेल लागतं बरं का ह्याला। छोट्याशा कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन हे सगळे पीसेस मी क्रंची होईपर्यंत तळून घेतले। तर अशा पद्धतीने झाली आपली सोपी झटपट होणारी चिकन क्रिस्पी फ्रायची रेसिपी। सोबत थोडंसं शेजवान सॉस आणि मिरची दिली, झाली ही डिश तयार। तर तुम्ही पण ट्राय करा।